नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बोलणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कसे करायचे, कोणते नियम पाळायचे आणि कोणते फायदे यापासून मिळतात. तर हा व्हिडिओ बहिणींनो शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका. मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व. मार्गशीर्ष महिना श्री विष्णू आणि महालक्ष्मीचा अत्यंत प्रिय आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारही पुरुषार्थ देणारा महिना आहेत. या महिन्यात गुरुवारचा उपवास आणि उद्यापन केल्यास घरात लक्ष्मी स्थिर राहते. मार्गशीर्ष गुरुवार व्रताची सुरुवात. पहिल्या गुरुवारी व्रत सुरू करायचे. पिवळे वस्त्र, पिवळा प्रसाद आणि पिवळी फुले यांना विशेष महत्त्व आहे. पूर्ण महिन्यात प्रत्येक गुरुवार व्रतकथा म्हणून वाचायची. उद्यापन म्हणजे काय? तर उद्यापन म्हणजे व्रत पूर्ण झाल्यास नेण्यासाठी केलेले विशेष पूजन. जेव्हा व्रताची मालिका पूर्ण होते तेव्हा देवाला संकल्पपूर्वक धन्यवाद देण्याची प्रक्रिया म्हणजेच उद्यापन. उद्यापन करण्याची योग्य वेळ कोणती? तर शेवटचा गुरुवार, चौथा किंवा पाचवा निवडायचा. घरात शांत शुभ मुहूर्तात करायचे उद्यापन. सकाळी प्रातःकाल केले तर खूपच सर्वोत्तम चांगले आहे. उद्यापनासाठी लागणारी सामग्री काय? तर पिवळे वस्त्र, पिवळी फुले, मग ते गुलाब असो, चाफा असो किंवा केवडा असो, हळद, कुंकू, अक्षदा, अगरबत्ती, पंचामृत, पिवळा प्रसाद, शिरा, पुऱ्या, बेसन लाडू, तुमच्या मनाने काहीही करा. एक नारळ, एक केळीची जोड, हळद, कुंकू, सुपारी, महालक्ष्मीचे चित्र, विष्णूंचे चित्र. 33 स्त्रियांसाठी छोट्याशा भेटवस्तू. असं नाही की 33च द्याव्या, तुम्ही 5 स्त्रियांना किंवा 7 स्त्रियांनाही भेटवस्तू देऊ शकता. हळदी, कुंकू, ओटी. उद्यापनाची संपूर्ण पूजा प्रक्रिया काय आहे? घर स्वच्छ करणे, सकाळी घरात शुभ धूप करून वातावरण पवित्र करणे, देवाची प्रतिष्ठापना करणे, श्री विष्णू महालक्ष्मीची मूर्ती करून फूलमाला घालावी. संकल्प काय? तर मी अमुक, समजा तुमचं नाव त्या ठिकाणी सांगा. मी केलेल्या मार्गशीर्ष गुरुवाराच्या व्रताचा आज उद्यापन करीत आहे. माझ्या घरात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी येवो, एवढा तुम्ही संकल्प मनामध्ये ठेवा. अभिषेक कसा? तर पाणी पंचामृताने अभिषेक करावा. शेवटी पाण्याने स्वच्छ करून वस्त्र अर्पण करावेत. पूजा. हळदी, कुंकू, अक्षता, फुले, नैवेद्य, दीपदान, शांती, लक्ष्मी आणि आरोग्यासाठी ही पूजा करावी. व्रतकथा. मार्गशीर्ष गुरुवार व्रतकथा शांत बसून वाचावी. कथा वाचल्यानंतर उद्यापन शब्द उच्चारून देवाला नमस्कार करावा. देवा, माझं आज उद्यापन पूर्ण झालं आहे. मला आशीर्वाद दे आणि माझ्या परिवाराला सुखी ठेव. शेवटी हे वाक्य बोलायला अजिबात विसरू नका. ओटी देणे म्हणजे काय? 5 किंवा 7, 11 स्त्रियांना ओटी द्यायची. ओटीमध्ये हळदी, कुंकू, भाजणी, लाडू, सुपारी, फळे किंवा छोटीशी भेटवस्तू संच. त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घ्या. उद्यापनाचे फळ काय प्राप्त होते? जाणून घ्या. घरामध्ये धनधान्याची समृद्धी होती, कार्यसिद्धी होती. जे तुमची कामे अडकलेली आहेत ते देखील पूर्ण होतात. घरामध्ये भांडणे असतील तर घरातील वादविवाद हा कमी होतो. तुमचं आरोग्य आणि मनाला शांती मिळते. श्री महालक्ष्मीचा स्थिर वास तुमच्या घरामध्ये कायम राहतो. उद्यापनानंतरची नियते. पिवळा प्रसाद सर्वांना द्या. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना अन्नदान नक्की करा. संपूर्ण दिवस सात्विक राहून देवाचे स्मरण करा. मार्गशीर्ष गुरुवार हा महालक्ष्मीच्या प्राप्तीचा दैवी मार्ग आहे. उद्यापन केल्याने सर्व अपूर्ण कामे पूर्ण होतात. शेवटी देवाला नमस्कार करून दीप अर्पण करा. सर्व प्रेक्षकांनी हे व्रत अवश्य करावे अशी भावपूर्ण विनंती आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री लक्ष्मी माता तुमच्या परिवाराला सुखी ठेवो.